नमस्कार. मी पुष्पा गांगर्डे. आई तुमच्या संवादाच्या सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मुलांच्याबरोबर संभाषण करा, बोला, म्हणजे तरी नेमकं काय करायचं हे लवकर पालकांच्या लक्षात येत नाही. त्याचा आज आपला पहिला लेसन आहे, धडा म्हणता येईल आपल्याला, की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना पहिलं ऐकायला शिकवायचे. आता ऐकण्याचे प्रकार मागे व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेतच. ऐकू येत नाही म्हणून ऐकायला येत नाही आणि लक्ष नाही म्हणून ऐकू येत नाही. या आपल्या ज्या प्रकारामध्ये मूल मोडत असेल त्या पद्धतीने त्यांना ऐकायला शिकवायचं. जर ऐकू येत नसणारं बाळ असेल तर त्याला कानाला बोट लावून ऐक ऐक, कशाचा आवाज आला किंवा मी काय बोलत आहे याविषयी त्यांना ऐकायला शिकवणे. आता आवाज ऐकायला शिकवणे यामध्ये तुम्ही दररोज वेगळ्या प्रकारचे 5 ते 10 प्रकारचे आवाज त्याला ऐकायला शिकवायचे. हे बोलायला शिकवायची, पहिले संभाषण शिकवायची पहिली पायरी आहे. पहिलं म्हणजे त्याला ऐकायला शिकवायचे. आता आपण दिवसभरामध्ये वेगवेगळे आवाज ऐकतो. त्याच्यासाठी काय आपल्याला नवीन आवाज शोधून टिकमार करून ठेवायची गरज नाही. हे 5 आवाज मी आज शिकवतोय. आपल्याला इथं काय करायचं आहे, जे आपण नॉर्मल पद्धतीने भाषा शिकलो तशाच पद्धतीने त्यांना आईला आज दिवसभरामध्ये जे आवाज येतील, आई असो, इतर पालक असो, वडील असो, पण जास्त करून जर आईच्या जवळच बाळ असतं त्यावेळेस तिने आज दिवसभरामध्ये तिला विशेष असे जे 5 किंवा 10 आवाज वेगवेगळे ऐकू आलेत ते आवाज त्याला घ्यायला लावायचे. ऐक, टी व्हीचा आवाज येतोय, हे दुसऱ्या रूममध्ये टी व्ही चालू असल्यावर आपण म्हणू शकतो. यामध्ये काय आहे की फक्त आवाज ऐकायचा आहे. टी व्ही चालू आहे, त्यामध्ये गाणं चाललं आहे, काय चाललं आहे हा विषय नाही. ऐकायचं, लक्ष द्यायचं हा विषय आहे. त्याच्यानंतर मिक्सर चालू केला आहे, त्याचा आवाज आहे. वॉशिंग मशीन चालू केली, ऐक कशाचा आवाज येतोय, म्हणजे या प्रकारचा आवाज आला म्हणजेच ती वॉशिंग मशीन आहे. हे त्याला रोज रोज सांगून ऐकू येणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याला बेलचा आवाज आहे, गाडीच्या हॉर्नचा आवाज आहे, आणखीन वेगळ्या प्रकारचे आवाज जे आपल्याला परिसरातून स्वतःला आवाज येतात तेच आवाज त्याला शिकवायचे आहेत. रोज एकाच दिवशी शिकवले आणि ते त्याच दिवशी त्याचे झाले शिकून असं होत नाही. अशाच प्रकारचे रोज रोज आपण आवाज शिकवत राहायचं आहे. आणि या प्रकारचे आवाज शिकवल्याने त्याला ऐकायची, हे आवाज आहेत, या आवाजांनाही शब्द द्यायचा आहे. मशीन बघ कशी घर 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 वाजते, हॉर्न मग कसा पॉम पॉम किंवा पीप पीप वाजतोय. गाडी बघ आपली इथून जवळून गेली बघ, बुलेटसारखं फटफट फटफट असा आवाज येतोय. बघ गाडी कशी भुर्र गेली. कुठं इथं एखाद्या परिसरामध्ये जवळपास एखादा पक्षी ओरडत असेल, त्या पक्ष्याचा आवाज सांग. बघ चिवताई कशी चिव 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 करती. अशा प्रकारचे जे आवाज असतील त्या आवाजांना शब्द द्यायचा आहे आणि ते शब्द त्यांनी ऐकायचे. ही तुमची भाषा शिकण्याची पहिली पायरी आहे. ती म्हणजे तुम्ही व्यवस्थित ऐकणे आणि काय ऐकवायचं याची आयडिया नसल्यामुळे हा व्हिडिओ बनवला आहे. आता तुमच्या लक्षात आलंच असेल, वेगवेगळे आवाज ऐकवायचे, त्या आवाजांना शब्द द्यायचा आहे. ज्या पद्धतीने आपल्याला शब्द माहीत आहे त्या पद्धतीने शब्द द्यायचा आहे. त्या आवाजाच्या जवळ नेऊन दाखवायचा आहे. याचा आवाज येत आहे, चिवताईचा आवाज येत आहे, तेव्हा त्याच्या चिमणीकडे बोट करून ती बघ कशी चिव चिव करतीये. मिक्सरचा आवाज कसा घर घर करतोय, मिक्सरजवळ नेऊन शिकवायचा आहे. त्याला पण आवाजाला शब्द द्यायचा आणि आवाज ऐकायला शिकवायचे. ही आपली भाषा शिकवण्याची पहिली स्टेप आहे. ज्यावेळेस तुम्ही ऐकायला शिकवताल त्यावेळेसच नंतर त्याला बोलता येणार आहे. यामध्ये ते मूल कर्णबधिर असो या नॉर्मल मूल असो. या प्रकारची नवीन माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.